आजच्या ठळक बातम्या. बुधवारी रात्रीच्या वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान. न्यायालयाच्या आदेशानंतर शेतकरी आंदोलन आता मैदानात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार. लाडक्या बहिणीच्या खात्यात आचारसंहितेपूर्वीच जमा होणार 3,000 रुपये. रस्ता सुरक्षाबाबत परिवहन विभागाची विद्यार्थ्यांमध्ये जागृती. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्री सलग 3 ते 4 तास कोसळलेल्या पावसाने भात शेती आणि नाचणी पीक भुईसपाट करून टाकले आहे. गेल्या 15 दिवसात पावसाने जितके नुकसान केले नाही त्यापेक्षा अधिक नुकसान बुधवारी रात्री झालेल्या पावसाने केले आहे. भाताची लोंबी पावसाच्या फटकाऱ्याने इतस्त होऊन दाणे विखुरले गेले आहेत. त्यामुळे यंदा भात कापणीनंतर भाताचे दाणे पुन्हा रुजून येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी भात कापणीनंतर काही दिवसात ऑक्टोबर महिन्यात कुलिथाचे पेरे होतात. नोव्हेंबर महिन्यापर्यंत उकळ होऊन उन्हाळी भाजीपालाही केला जातो. मात्र यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रकच कोलमडून टाकले आहे. बुधवारी रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. नागपूरमधील शेतकऱ्यांच्या निषेधामुळे नागपूर-वर्धा महामार्गाचा 30 किलोमीटरचा रस्ता रोखण्यात आला आहे. त्यानंतर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर आणि सरकारने पाठवलेल्या 2 मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याचे मान्य केले. परंतु त्यांचे निषेध महामार्गाऐवजी जमिनीवर सुरूच राहतील. जर गुरुवारच्या चर्चेत कर्जमाफीसाठी निश्चित तारीख देण्यात आली नाही तर ते रस्ते आणि गाड्या रोखून त्यांचा निषेध तीव्र करतील. सरकारच्या जुन्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महाएल्गार मार्चची घोषणा केली आणि आंदोलन सुरू झाले. महामार्गावर आंदोलनास मनाई केल्यानंतर आता मैदानात आंदोलन सुरू झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित कायदे किंवा नियमांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्याबाबत तरतूद नाही. शिवाय काही अपवाद वगळता जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्यात येतात. त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेले मतदान यंत्र विकसित करण्याबाबत देशातील सर्व राज्य निवडणूक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी म्हणजेच TEC अभ्यास करीत असून त्यांचा अद्याप अंतिम अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे आता निवडणुका बॅलेट पेपरवर होण्याची शक्यता अधिक आहे. ऑक्टोबर महिना संपला तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता मिळाला नसल्याने हुरहुर लागली आहे. त्यातच EKYC प्रक्रिया सुरू झाल्याने दिवाळी होऊनही अनेकांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ताही जमा झालेला नाही. मात्र लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1,500 इतकी आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल येत्या 15 नोव्हेंबरपूर्वीच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 2 कोटी लाभार्थींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित देण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्ता अपघातांची वाढती संख्या आणि वाहतुकीतील बेफिकिरी लक्षात घेता लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर यांच्या वतीने मीरा रोड पूर्व येथील स्वर्गीय गिल्बर्ट जॉन मेंडोसा ट्रॅफिक पार्क येथे रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. मीरा भाईंदर परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून रस्ता सुरक्षा, वाहतूक चिन्हे, सिग्नल पालन तसेच शिस्तबद्ध वाहन चालनाबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर आणि पादचारी सुरक्षेचे महत्त्व
त्यांनी या माध्यमातून आत्मसात केले असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.